नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पाहणार आहोत स्पीड न्यूज. मुंबईच्या समुद्रात एका आलिशान क्रूजवर सुरू असलेल्या ड्रग पार्टीचा एनसीबीनं पर्दाफाश केला. आतापर्यंत एनसीबीनं एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. क्रूज समुद्रात जाण्याआधी एनसीबीनं कारवाई केली आणि ताब्यात घेतलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाणार आहे. या कारवाई दरम्यान कोकेन आणि एमडीएक्ससह मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. या जहाजावर ड्रग्ज पार्टी करण्यात येणार होती. एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंनी ही कारवाई केली आणि 22 पैकी 13 जणांची अजूनही चौकशी सुरू आहे. 13 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि या 13 जणांच्या अटकेची कारवाई सुरू असून थोड्याच वेळात एनसीबी 13 जणांची नावं जाहीर करेल अशी सूत्रांची माहिती आहे. क्रूज पोर्टवरती पंचनामा प्रक्रिया पार पडली आणि अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ही कारवाई होतीये. 13 जणांना शक्यतो आजच कोर्टात हजर करण्याचा एनसीबीचा प्रयत्न असेल आणि 13 जणांमध्ये 10 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. समुद्रात क्रूजवर ड्रग पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर ड्रग्ज प्रकरणी कारवाईत 3 मुलींची चौकशी करण्यात येते. 3 मुलींना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आणण्यात आलंय. या मुलींच्या पर्सच्या हँडलमधून आणि सॅनिटरी नॅपकिनमधून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. दरम्यान या पार्टीसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी 80,000 रुपयांची एंट्री फी होती. हे क्रूज गोव्याला निघालं होतं. एनसीबीनं जहाजावरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आणि या पार्टीची माहिती 3 दिवसांपूर्वीच मिळाली होती. कोडवर्ड वापरून पार्टी आयोजित करण्यात आली होती. आरटीपीसीआर असा या ड्रग पार्टीसाठी कोडवर्ड वापरण्यात आला होता. या प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. आयपीएस अधिकाऱ्याकडेही ड्रग्ज आढळून आलं. पॅन्ट आणि कॉलरच्या शिलाईमध्ये ड्रग्ज लपवून ठेवण्यात आलं होतं. मुंबई गोवा क्रूजवरील इनसाइड पार्टीचा व्हिडिओ समोर आला आणि हाय प्रोफाईल जहाजावरील पार्टीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. क्रूजवर पार्टी कशी सुरू होती हे या व्हिडिओमधून दिसतंय. क्रूजवर मोठ्या आवाजात म्युझिक सुरू असल्याचं दिसतंय. ज्या जहाजावरती ही कारवाई केली गेली ते जहाज मुंबईचं कॉर्डिलिया क्रूज आहे. या क्रूजवर हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टी सुरू होती आणि पार्टी करणाऱ्यांना एनसीबीची आपल्यावरती नजर आहे याची कल्पना देखील नव्हती. त्यामुळे जहाजावर ड्रग्ज पार्टी बिनधास्तपणे सुरू होती. मुंबईतल्या समुद्रात आलिशान अशा जहाजावरती आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्टीला क्रेआर्क असं नाव देण्यात आलं होतं. दिल्लीतल्या नमिस्क्रे कंपनीकडून ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत जवळपास 1,500 लोक सहभागी झाले होते. या सर्वांकडे ड्रग्ज सापडले. काही वेळापूर्वी समीर वानखेडे एनसीबीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर वकील सतीश माने शिंदे यांची लीगल टीम देखील एनसीबी कार्यालयामध्ये पोहोचली. समीर वानखेडेंच्या टीमनं ही मोठी कारवाई केली. क्रूजवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आणि शाहरुखच्या मुलाची म्हणजेच आर्यन खानची चौकशी केली जाते अशी सूत्रांनी माहिती दिली. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आहे. त्यानुसार ड्रग्ज पार्टीतील इतरांची देखील चौकशी केली जाते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या विरोधात भाजपच्या किरीट सोमय्यांना माहिती पुरवल्याची माहिती मिळाली आणि रामदास कदम तसंच किरीट सोमय्या आणि रामदास कदमांचे पीए म्हणवले जाणारे प्रसाद कर्वे यांच्या ऑडिओ क्लिप्स माध्यमांच्या हाती लागल्यात. मात्र आता हे सगळे आरोप खुद्द रामदास कदम यांनी फेटाळून लावले. माझी बदनामी करण्यासाठी हे सगळं केलं गेल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. तर दुसरीकडे या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर रामदास कदमांचा कथित पीए प्रसाद कर्वे यांना मी पीए नसून शिवसैनिक असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. महाविकास आघाडी सरकारला बहुमताचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपला 2-3 आमदारांचा राजीनामा घेऊन जर ऑपरेशन लोटस करायचं असेल तर ते त्यांना कधीच जमणार नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या भाकितावर त्यांनी हे वक्तव्य केलं. त्याचबरोबर आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये 3 किंवा 2चा किंवा 4चा प्रभाग असावा अशी आपली व्यक्तिगत भूमिका असल्याचं ते म्हणाले. सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. ओरोस इथे होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीएनं 17 सप्टेंबरला परवानगी दिली होती, पण 21 सप्टेंबरला यातून काही त्रुटी काढून परवानगी नाकारली. या सर्वांची पाहणी 3 जणांची टीम करत असते. काही जणांचा वैयक्तिक स्वार्थ आडवा येत असतो असं नाव न घेता खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना टोला लगावला. राज्यातील अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या प्रकल्पांसंदर्भात पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील। यावेळी राज्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांच्या संदर्भात आढावा घेतला जाईल। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवणी आणि मोझरी परिसरातल्या नुकसानीच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। अजूनही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत आणि शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत। त्यामुळे मी जिल्हा प्रशासनासोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सरकारला कळवणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हिंगोलीतील आडगावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले। तसंच वीज कनेक्शन लवकर जोडण्याची मागणीही त्यांनी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर त्यांची व्यथा मांडली। उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली। शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, हे नुकसान डोळ्यांनी स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे तांत्रिक गोष्टी न पाहता विमा कंपन्यांनी दायित्व दाखवत शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं। पंचनामे करण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं असून राज्य सरकार लवकरच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करेल असे संकेत त्यांनी दिले। राज्यातील महाविद्यालयं दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता असून किती टक्के विद्यार्थी बोलवायचे हे अधिकार विद्यापीठाला दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या 2 तर यवतमाळातल्या एका अपहृत मुलीची पुण्यातून सुटका करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आलं। 27 सप्टेंबर रोजी या अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि पुणे पोलिसांच्या मदतीनं 3 अल्पवयीन मुली आणि 4 आरोपींना चंद्रपुरात आणलं गेलं। मुलबाळ होत नसल्याच्या कारणातून 35 वर्षीय विवाहित महिलेला मलकापूर येथील पती सासू सासरा यांनी संगनमत करून अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली। तसंच जाळून टाकण्याची धमकी देऊन 3 तलाक देण्याची मागणी केली। 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेला 3 तलाक, फारकतनामा आणि शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पती मोहम्मद जाकीर, मोहम्मद शब्बीर, सासरे मोहम्मद शब्बीर, मोहम्मद गुलाम आणि सासू नजमा बानो यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करतायत। उल्हासनगरमध्ये चोरट्यांनी मेडिकल फोडलं। मेडिकलमधून 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली। सुभाष टेकडी आंबेडकर चौकातील गुरुकृपा मेडिकलमधली घटना आहे। रिक्षातून आलेल्या चोरट्यांची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अनलॉक 2 नंतर वाहन चोरीच्या संख्येत वाढ झाल्यानं त्याला आळा घालण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नवी मुंबई गुन्हे शाखेनं 3 जणांना अटक केली। विशेष म्हणजे या 3 2 अल्पवयीन आहेत। उलवे, नेरूळ या परिसरात मोटरसायकल चोरी करणारी काही मुलं राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। या माहितीनुसार पोलिसांनी नेरूळ, उलवे, नायगाव इथे सापळा रचून 2 अल्पवयीन मुलांना अटक केली तर 1 आरोपी फरार आहे। यामध्ये सुमारे 4,65,000 रुपये किमतीच्या 9 मोटरसायकल्स हस्तगत करण्यात आल्या। धर्मांतर रॅकेटमध्ये यवतमाळच्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश एटीएसनं अटक केली। यवतमाळच्या पटवारी कॉलनी येथे रहिवासी धीरज जगताप याला कानपूर इथून अटक करण्यात आली। साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी धीरज जगताप मुस्लिम धर्म स्वीकारून तो धर्म परिवर्तनाच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे। आणखी काही स्पीड न्यूज पाहूयातच, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात आणखी काही स्पीड न्यूज। अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात अनोखी वृक्ष बँक सुरू झाली आहे। ज्या पद्धतीने पैशाची ठेव ठेवली जाते तशाच पद्धतीने झाडांची रोपं आणि बियाणं या बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवता येणार आहेत। वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरू करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेनं पुणतांबा ग्रामपंचायतीनं ही आगळीवेगळी बँक सुरू केली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी मालेगावात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे नियम फक्त जनतेसाठीच आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलाय।
कोरोनामुळे वर्षभर घरी बसून कंटाळलेल्या पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मनमुराद आनंद लुटताना दिसतात। सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे समुद्र किनारे पुन्हा एकदा गजबजून गेलेत। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावठी पिस्तूलसह अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावामध्ये अनोखी वृक्ष बँक सुरू करण्यात आली आहे। जशी पैशाची ठेव बँकेमध्ये ठेवली जाते तशी झाडांची रोपं आणि बियाणं सुद्धा बँकेत ठेवता येणार आहेत। वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरू करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेनं पुणतांबा ग्रामपंचायतीनं ही आगळीवेगळी बँक सुरू केली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी मालेगावात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे नियम फक्त जनतेसाठीच आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतायत। कोरोनामुळे वर्षभर घरी बसून कंटाळलेल्या पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतायत। सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे समुद्र किनारे पुन्हा एकदा गजबजून गेलेत। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी 2 ठिकाणी कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं। पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई करत मदन वारंगे, सागर भिलारे या 2 आरोपींना अटक केली असून आरोपींकडून एक गावठी पिस्तूलसह 2 जिवंत काडतुस असा 81,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मावळ तालुक्यात 3,33,541 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। तालुक्यात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती। तालुक्यात लसीकरण वाढल्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे। भाईंदरमध्ये शेकडोंच्या संख्येनं गर्दी जमवून दांडिया गरबाचं आयोजन करण्यात आलं। कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। या पावसानं इसापूर धरण पूर्णपणे भरल्यानं त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद, महागाव आणि उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस आणि ऊसाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असून पुढे जीवन कसं जगायचं असा प्रश्न त्यांना पडलाय। हिंगोली जिल्ह्यातील अकोला बायपास गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कापूस आणि सोयाबीन या पिकांचं नुकसान झालंय, मात्र अद्याप पंचनामे झालेले नाहीत किंवा मदत सुद्धा मिळालेली नाही। पीक विमा कंपनीनं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ऑफलाईन तक्रार दाखल केली तरच पाहणी करून विमा देण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे ऑफलाईन तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गर्दी करतायत। विमा कंपनीच्या जाचक नियम आणि ऑफलाईन अर्ज अटींमुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। जुन्नर तालुक्यातील नारायणगावमधील सुरेखा वसंतराव खैरे यांच्या शेतातल्या विहिरीत एक बिबट्या पडला। बालाजी घोलप हे शेतकरी विहिरीजवळून जात असताना त्यांना या बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज आला। त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली। वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी विहिरीत पिंजरा सोडून काही मिनिटांत बिबट्याला रेस्क्यू केलं आणि बिबट्याला पुढील उपचारासाठी माणिकडोहमधील निवारा केंद्रात दाखल केलं। पोस्टल तिकिटांच्या माध्यमातून सोलापुरातील 4 हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येणार आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं प्रकाश झोतात नसलेल्या
खऱ्या हिरोंना केंद्र सरकार प्रकाशात आणतंय, अशी प्रतिक्रिया केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवसिंह चौहान यांनी दिली. भारतीय पोस्ट विभागाच्या वतीनं सोलापूरचे मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्री किसन सारडा आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या 4 हुतात्म्यांवरील पोस्टल तिकिटाचं अनावरण केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र शासकीय स्तरावर सोलापूरच्या 4 हुतात्म्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे हौतात्म्याच्या 90 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यांचं स्मरण टपाल तिकिटाच्या माध्यमातून झाल्याची भावना सोलापूरकर व्यक्त करतायत. पावसाळ्यात मावळातील निसर्ग सौंदर्य बहरू लागतं. नवरात्रीचे वेध लागले की भगव्या रंगाच्या फुलांची उधळण होते. या फुलांचं एक वेगळं महत्त्व नवरात्रीच्या काळात असतं. सध्या संपूर्ण मावळ परिसरात केशरी रंगाची उधळण झालेली दिसते. या फुलांमुळे मावळच्या सौंदर्यात भरच पडली आहे. 7 ऑक्टोबरला गजानन महाराज मंदिर उघडणार आहे, पण ई पास शिवाय भाविकांना दर्शन घेता येणार नाही. दररोज 9,000 भाविकांना दर्शन देण्याचं मंदिर प्रशासनानं नियोजन केलंय. मंदिराच्या वेबसाईटवर दर्शनासाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. शिर्डीतील साईबाबांचं मंदिर सुरू होत असल्यामुळे प्रशासन सज्ज झालंय. भाविकांची शिर्डीत गर्दी होणार असल्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शिर्डी शहरातील सर्व व्यावसायिक आणि नागरिकांचं लसीकरण केलं जातंय. प्रशासनाकडून लसीकरण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून लसीकरणासाठी व्यावसायिक आणि शिर्डीकरांनी मोठी गर्दी केली आहे. पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. देशात वीज टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं, कारण 72 औष्णिक ऊर्जा प्रकल्पाजवळ फक्त 3 दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलची किंमत 108 रुपये 43 पैशांवर गेली आहे. देशात गेल्या 24 तासात 22,000 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 244 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काल 25,000हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ मंदिर परिसरात बर्फवृष्टी झाली. अनंतनागमधील अमरनाथ गुहा आणि मंदिरावर बर्फाची चादर पसरली आहे. आणि स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.